नमस्कार मित्रांनो. यूट्यूबवर बनायचं तर हे नक्की वाचा मित्रांनो. यूट्यूबवर बनायचं तर नक्की हे वाचा. ज्याला यूट्यूबवर बनायचं ज्याला यूट्यूबवर बनायचं आहे तर त्याने हे पक्क नक्की हे वाचा मित्रांनो. नक्की म्हणजे नक्की ऐका. नक्की ऐका. आणि जास्तीत जास्त यूट्यूब जेव्हा आपण नवीन एंट्री घेतो मित्रांनो तर एक विचार करायचा आपल्या मनामध्ये की आत्मविश्वास असणं जरुरी आहे मित्रांनो सगळ्याच्या पहिली. आणि ज्याने आत्मविश्वास ज्याला बसला तो माणूस कसं बी स्वतःवर विश्वास जो आहे तो माणूस कसं यूट्यूबर होतो मित्रांनो. तर यूट्यूबर बनणं एक मनामध्ये एक कल्पना घेऊनच आपण पडायचं मित्रांनो की आपल्याला यूट्यूबर व्हायचं. तर यासाठी प्रयत्न आपण जेव्हा तेवढ्या त्याप्रमाणे आपण जास्त करायचे मित्रांनो. तर यूट्यूबर हे बनणं सगळ्याचं स्वप्न असतं. कोणाच्या म्हणजे आपल्या ज्याची आवड आहे त्याप्रमाणे आपलं कोणतेही आपण फील्ड घेऊन आपण यूट्यूबमध्ये एक साधं यूट्यूबर म्हणून आपण बनवू शकतो मित्रांनो. त्या यूट्यूबरचे प्रत्येक वेगवेगळे रूप आहेत मित्रांनो. तर यूट्यूबचं प्रत्येक कार्य तुम्हाला समजा कोणतं टी व्ही मेकॅनिक असतं मित्रांनो. तो टी व्ही मेकॅनिकची तुम्ही टाकू शकता टोटल माहिती. टू व्हीलर मेकॅनिक असतं टू व्हीलरची मेकॅनिकची माहिती टाकू शकता मित्रांनो. तर प्रत्येक वेगळं टॉपिक आपल्यासाठी ह्याच्या यूट्यूबमध्ये आपल्याला दिलं मित्रांनो. जसं जे प्रत्येक कंटेंट प्रत्येकासाठी कूलर मेकॅनिक म्हणा, कूलरची विक्री म्हणा किंवा व्यवसाय म्हणा, प्रत्येक माणूस आपापली माहिती किंवा ढाब्याची माहिती ज्याच्यासारखं दुकान आहे त्याची माहिती तुमची जी माहिती तुम्ही टाकून आपल्या यूट्यूबवर बनवू शकता मित्रांनो. म्हणून यूट्यूबर बनणं झालं सोपं असं तसं त्या म्हणत झाल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडावर तीच गोष्ट आहे सध्या. तर ज्याला यूट्यूबर बनायचं ते नक्की हा व्हिडिओ पहा मित्रांनो. कारण की यूट्यूब आज भविष्यामध्ये प्रत्येक माणूस काय ना काही प्रत्येक विचार करत असतो आणि प्रत्येकाचे विचार काय ना काही व्हायचे असते मित्रांनो. तर यूट्यूब हे बी साधारण राहिलं नाही मित्रांनो. जे नोकरदार देखील झाल्यासारखं झालेलं आहे पैसा कमवण्यामध्ये मित्रांनो. आज कित्येक क्रिएटर यूट्यूबवर सोशल मीडिया प्रसार जास्त प्रमाणात झाला आहे मित्रांनो. पण प्रत्येकाला विचार बसत नाही. यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आणि जास्तीत व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करायचा मित्रांनो. कधीही आपल्याला जेव्हा काही करायचं असेल मित्रांनो तेव्हा एकच मनात विचार करायचा की आपल्याला यूट्यूबर बनायचं. आपल्याला चांगल्या मनामध्ये आपण निर्देशक बनायचं. आपल्याला चांगले कलाकार बनायचं. आपल्याला चांगल्या प्रमाणे सगळ्यासमोर यायचं. आपल्याला 4 गोष्टी आपल्याला 2 गोष्टी सांगून थोडं पुढे जायचं आपल्याला. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला जर काही साध्य करायचं असेल तर तो मनामधून आपण एक चांगल्या प्रकारची इच्छा ठेवून पडायचं मित्रांनो. एक आपल्याला मनात कल्पना घ्यायची की आपल्याला बनायचं मित्रांनो. तर ह्यासाठी आपण प्रत्येक वेळी आपण जे टाईम आहे आपला जास्त प्रमाणात विचार करायचा मित्रांनो की आपल्याला यूट्यूब सक्सेस व्हायचं आणि माहिती चांगल्या प्रकारची आपल्याला द्यायची मित्रांनो. तर एकच मनात हमेशा विचार करा की आपल्याला टॉपिक चांगल्या प्रमाणात आपल्याला घ्यायचा, चांगली माहिती द्यायची. प्रत्येक वेळेवर आपण चांगल्या माहिती देत राहायच्या. प्रत्येक यूट्यूब बनण्याचं प्रत्येकाचं स्वप्न आपण पूर्ण करायचं. तर प्रत्येक कंटिन्यू माहिती शॉर्ट्स व्हिडिओ गाणे जी आपली फील्ड आहे ती कंटिन्यू टाकत राहायचं मित्रांनो. प्रत्येकाचं जे स्वप्न आहे ते लोक पूर्ण होतं मित्रांनो. जास्त नाही मित्रांनो यूट्यूबर बनण्यावर जास्त वेळ महिला का जास्त एवढं नाही मित्रांनो. फक्त 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम हे 2 दिलेत मित्रांनो. एवढं कंप्लीट झाल्याच्यानंतर आपल्या AdSense पिन आल्यावर सगळं कंप्लीट होऊन जातं मित्रांनो. आपलं यूट्यूब चालू होते मित्रांनो. आणि तेवढ्या माहिती आपण टाकू शकतो मित्रांनो. ज्याला कधी आवड आहे ते टाकू शकते. गाणे टाकू शकते कोण गाणे टाकू शकते, कोण म्युझिक शॉर्ट व्हिडिओ टाकू शकते, तर कोण ज्याची माहिती ती आहे ते टाकू शकते. प्रत्येक वेगवेगळं कधी करू शकतो मित्रांनो. यासाठी आपण जास्तीत जास्त आपण आपल्या चॅनलकडे कोणकोणत्या भरपूर योजना दिल्यात ह्याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी. तर प्रत्येक योजनेचा आपण लाभ घेऊन माहिती घेऊन आपण व्हिडिओमध्ये माहिती जास्तीत जास्त आपण टाकू शकतो मित्रांनो. यूट्यूबमध्ये आज अशी एवढी माहिती दिली आहे मित्रांनो. हॉटस्टार जे ॲप आहे त्याच्यामध्ये मित्रांनो ते आपलं किती लोक आपल्या म्हणजे जेवढं आपल्या चॅनलमध्ये आहेत मित्रांनो तर आपण पाहता की आपल्या चॅनलमध्ये किती प्रकारची आपल्याला माहिती भेटली आहे. किती वयाचे लोक आपल्या चॅनल पाहतात हे देखील त्याच्यामध्ये दिलं आहे मित्रांनो. म्हणजे 12च्या पुढचे वय जे आहेत त्याच्या पुढचे वयाचे दिले मित्रांनो पाहतात. आपल्या 12 किती वयाचे पाहतात 12 ते 34, 12 ते 35, 50, 60 असं टोटल किती वयाचे पाहतात ते देखील दाखवत जातं मित्रांनो यूट्यूबवर आपल्या. हे यूट्यूबमध्ये सगळी माहिती दिली जाते. तुमचे लोकेशन कोणत्या देशातून जास्त पाहते तुमची ते देखील माहिती दिली जाते तुम्हाला. जास्तीत जास्त कोणत्या व्हिडिओला जास्त लोक पाहिले ते देखील दाखवून दाखवलं जाते मित्रांनो. तर मग ह्याच्यामध्ये आपण यूट्यूबवर म्हणजे एक जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत आपली जी माहिती पोहोचवते म्हणजे हा यूट्यूब.
प्रत्येक वेगळ्या रूपात आपल्या समोर तो उभा राहतो, चांगल्या मदत करत असतो हा यूट्यूबर मित्र. प्रत्येकाच्या कामाला तो यूट्यूबर चांगली माहिती नक्कीच. थोडं चांगल्या पद्धतीने आपण चांगलं रस्त्याने जायचं तर आपल्याला चांगली माहिती पोहोचत असते मित्रांनो. तर प्रत्येकाच्या मनात एक यूट्यूबर बनायची इच्छा असते, तर पण जे थोडं माणूस नाही थोडं विचार करतोच मित्रांनो. म्हणजे ज्याला आवड समजा गाण्याची नाही मित्रांनो, काही ना काही त्याची कला आहे ती बी सांगून आपल्या व्हिडिओमध्ये आपण तो बनवून तो करू शकतो मित्रांनो. किंवा ज्याची आवड आहे, दुकान आहे त्याचं समजा एखादं मित्रांनो कपड्याचं दुकान आहे, हां चला मी यूट्यूबर आहे, मी फक्त कपड्याचं दाखवणार मित्रांनो, मी व्यावसायिक तर कपड्यात दाखवू शकतो मित्रांनो. हो का हे ते दाखवू शकतो. तो कोण आता मी यूट्यूबर समजा मित्रांनो, मी एक दुकानदाराला मला भेट द्यायची आणि मला दुकानदाराचा माल म्हणजे हे नवीन आहे ते नवीन मला दाखवायचं, तर मी यूट्यूबच्या सहाय्याने त्यांच्या व्हिडिओमध्ये दुकानामध्ये लावतो. हे नवीन आलेलं आहे, ते नवीन आलेलं आहे, एवढा आहे तेवढा आहे, एवढ्या प्राईसचं आहे, हे असं आहे ते तसं आहे, ते ह्याला ते म्हणतात त्याला ते म्हणतात. आपण सगळं प्रोडक्ट आपण दाखवू शकतो तर आपल्या चॅनलमध्ये माध्यमातून ठरला तेच लोक आपलं पाहतील. म्हणजे आपल्या मनात आपण जे काय दाखवायचं आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो. आणि जेवढे लोक पाहतील तेवढं आपण प्रयत्न करता आणि ह्याच्यामध्ये जास्त एकच मनामध्ये की मित्रांनो आपण व्हिडिओचे कंटेंट जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे टाकणे हे मेन मुद्दा मित्रांनो. आणि प्रत्येकाची इच्छा व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो मित्रांनो, चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपले चॅनलमध्ये आपण नवीन कंटेंट आपल्याला पाहायला भेटतात. ह्याच्यामध्ये आपण एकच मुद्दा आपण ठेवायचा मित्रांनो की लोकांना आवडते तेवढं आपण व्हिडिओ जास्त प्रमाणात टाकायचा प्रयत्न करायचा मित्रांनो. मग असेच आपण तसं व्हिडिओ चांगल्या प्रकारचे लोकांना आवडतात आणि तसंच व्हिडिओ आपले जास्त व्हायरल होतात मित्रांनो. आजकाल आपण पाहता मित्रांनो आता सुरतमध्ये काय दाखवतात, कपडे आले तर नवीन एवढ्या प्राईजपासून आहेत तेवढ्या प्राईजपासून आहेत, दुकानचे नाव सांगितलं जातात. यूट्यूबवर जाऊन मध्ये माहिती देतो, जर पाहिलं ते 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 5,00,000, 7,00,000, 8,00,000, 10,00,000 त्याचे व्ह्यूज येतात मित्रांनो. ते व्ह्यूज आले जसं लोक तिथं पाहायला जातात, बघायला जातात, घ्यायला जातात. मग हे कोणामुळे झालं? यूट्यूबवर झालं. तर हीच गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्याला समजा एखादा माणूस लावण तर वेगळी फील्ड घ्या, वेगळी माहिती घ्या, तुमचं जे सोडू नका मित्रांनो. यूट्यूब आज भरपूर काही माहिती देण्यासाठी सक्षम झालेलं आहे मित्रांनो. तर आपण चांगली माहिती गोळा करा, चांगली माहितीची जी आपल्याला ज्ञान आहे ती आपण आपल्या चॅनलमध्ये सांगत राहा. ज्ञान दिलेलं कधी कमी होत नसतं, ज्ञान दिलं वाढत असतं, कमी होत नसतं कधी. ह्यासाठी ज्याच्याकडे जे ज्ञान आहे ते देऊ शकत मित्रांनो. म्हणून यूट्यूबच्या प्रत्येक आपण टॉपिकनुसार आपण काय ना काय नवीन घेत आहोत आणि चांगल्या माहिती जेवढं घेतला तेवढं आपल्या चॅनल लोक ग्रो होत असतो मित्रांनो. तर प्रत्येकाची इच्छा आहे काही ना काही आपण थोडीफार माहिती घेऊन आपण सगळ्यासमोर द्यावी आणि चांगली माहिती टाकत राहावी हीच प्रत्येकाची इच्छा राहते मित्रांनो. तर आपण प्रत्येक वेळेस आपण यूट्यूबवर व्हायची इच्छा आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा. कारण की यूट्यूबरमध्ये मनामध्ये प्रत्येक काही जी आपली छोटीशी गोष्ट असते मित्रांनो, आपल्याला कुठं काय आपल्याला माहीत नाही त्याच्यामधून आपल्याला प्रत्येक यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सगळं कळतं मित्रांनो. कोणतंही आवड नाही मित्रांनो, सर्वसाधारण माणूस देखील करू शकतो. आज आपण यूट्यूबमध्ये बघता मित्रांनो एक मेंढी पालन करणारा माणूस मेंढी करायला लागेल, घराने देखील करायचं मित्रांनो यूट्यूबर झालेत. तर काम करणारे आता कुठे काय समजा मित्रांनो काम करणारे सेटिंगवाले देखील यूट्यूबर झाले मित्रांनो. तर मी देखील मित्रांनो स्टेशनरी विकणारा सेल्समॅन फिरणारा मित्रांनो फेरीवाला, तर मी देखील यूट्यूबर झालो मित्रांनो. मग माझ्यासारखा माणूस होऊ शकतो, तुम्ही का होऊ शकता मित्रांनो यूट्यूबर, मग नक्की होऊ शकता मित्रांनो. तर ह्यासाठी आपल्याला जिद करणं जरुरी आहे मित्रांनो. ह्याला समजा हार की जित नाही आलो को बाजी वगैरे काय ते मित्रांनो. तर कोणती गोष्ट आपण मनात घेतली तर कोणताही माणूस यूट्यूब करू शकतो आणि ह्यासाठी आपल्याला फक्त आपल्या मनात कोण घेतली पाहिजे म्हणतात आपल्याला हा करायचं अशा प्रकारे करायचं. तर आपण प्रत्येक गोष्ट पाहतो मित्रांनो, मग चांगले व्हिडिओ आपण टाकायचा प्रयत्न करायचा, नवीन आपण व्हिडिओ आणून तडजोड करायची मित्रांनो. तरच आपले व्हिडिओ लवकरात लवकर व्हायला तर माहिती आपण जास्त अपलोड करायची व माहिती जास्त होईल तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या माहिती देत राहायचं मित्रांनो. तरच आपला व्हिडिओ लवकर व्हायरल होतो, माहिती लवकरात लवकर पण पोहोचते. तर आपल्या जे कंटेंट आपण मित्रांनो सतत टाकत राहणे, व्हिडिओ अपलोड करत राहणे, मग चांगल्या माहिती देत राहणे हे सगळ्यात मोठा मुद्दा मित्रांनो. मग प्रत्येकाला आपल्या चॅनलमध्ये मी सांगतो की मनामध्ये जिद्द ठेवणे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आज प्रत्येक माणूस काही ना काही वर चढेल, आपण चांगल्या माहिती देण्याचा प्रयत्न करतात. आता मी देखील यूट्यूबच्या सहाय्याने गेलो मित्रांनो, कुठं पाड्यावर गेलो, मंदिरामध्ये शूटिंग केली, अर्धा घंटाचा व्हिडिओ बनवला टाकला ह्याच्यावर. मग ह्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये बघा मित्रांनो तुम्ही प्रत्येक एका जागी दत्त मंदिर आहे, तर आपण त्याच्यामध्ये जाऊन आपण ते व्हिडिओ अपलोड केला आहे मित्रांनो. ते व्हिडिओ प्रत्येक जणांनी एक घंटाचा व्हिडिओ होता मित्रांनो. आज ते व्हिडिओ खूप बघा मित्रांनो, ते व्हिडिओ कसल्या प्रकार काढलेला आहे म्हणजे पाड्यावर जाऊन सगळं झाडाझुडपं मग लांब पाड्यावर चढून खाली जाऊन वर देवदर्शनाला जाऊन पाड्यावर चढत जाऊन मित्रांनो तसंच खाली उतरलं मित्रांनो. ते व्हिडिओ शूट करून टाकलेला ते व्हिडिओ पाहतो मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आपल्या घर बसल्या जागी चांगल्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. तुम्हाला यूट्यूबचं सहाय्य होणार, तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला हे आज घरी बसल्या जागी तुमच्या मोबाईलवर नाही ती जागा नाही ती माहिती तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत आहे मित्रांनो. तर प्रत्येक गोष्ट तुम्ही
आपली जिद्द आहे मित्र सोडायची नाही. चांगल्या प्रकारचे कंटेंट पहा व चांगल्या माहिती तयार करा, माहिती घ्या व चांगले व्हिडिओ तयार करा मित्रांनो. तरच आपले व्हिडिओ कंटेंट आपण जास्त प्रमाणात लोकांपर्यंत चांगला व्हिडिओ आपण पोहोचू शकतो मित्रांनो. एक असं मनामध्ये आपण चांगल्या प्रकारचे मुद्दे घेऊन आपण टाकायचे मित्रांनो. तर आपले व्हिडिओ कसे व्यवहार होते व नवीन व्हिडिओ आपण सतत टाकायचा प्रयत्न करायचा. तरच लोकांमध्ये चांगली कल्पना व चांगल्या माहिती आपल्या चॅनलमार्फत पोहोचणार मित्रांनो लोकांपर्यंत आणि चांगल्या माहिती देणार. प्रत्येकाच्यामध्ये आपली समजा जुन्या काय माहिती तुमच्याकडे आम्हाला जुने पहिलेच्या आठवणी आलं तुम्हाला आठवण मित्र समजा उदाहरण दूरदर्शन होतं. त्याच्यामध्ये आम्ही लहानपणी जाऊन घरी जाऊन लोकांच्या आम्ही जाऊन पाहत होतो. एकच टी व्ही होती तर 50-20 माणसं आम्ही एकासमोर शनिवार रविवार आले की आम्ही सगळं गोळा व्हायचो. टी व्ही पाहायचं सगळं एकत्र होऊन लहानपणी आम्ही बसायचं मित्रांनो. लहानपणी येऊन बसले की मग सगळ्या जागी येऊन टी व्ही बघायला बसायचं आम्ही सगळे एकत्र येऊन. मग सकाळी लागायचं मोगली लागायचं शक्तिमान लागायचं त्याचं मग ते पहिलेची आठवण ताजा करायची मित्रांनो. ती गोष्टी सांगा किंवा दुसरं काही आपला समजा पहिले हॉरर स्टोरी पाहत होतो आहट होता किंवा अनहोनी भूताचं नाटक लागत होतं आणि किंवा अलिफला लागत होतं. हे पहिलेचे आठवण सांगा. फुल थोडं आपले काही पहिलेचे तुमच्याकडे जे माहिती आहे तुम्ही सगळं काय नाही काय प्रयत्न करत राहायचे मित्रांनो. कारण की माहिती आजच्या पिढीला जे आहे काय तर माहिती पाहिजे काय तर मनोरंजन पाहिजे काय तर टाईमपास पाहिजे. तर टाईमपास रोखण्यासाठी कोण पाहत असतो का तर आहे काय कामाचं काही. तर ह्याच गोष्टी आजच्या लोकांना पाहिजेत मित्रांनो. यासाठी आपले जे मनोरंजन करण्यासाठी जेवढं प्रयत्न करता आपण तेवढं तुम्ही नवीन काही टॉपिक आणत राहा माहिती घेत राहा. तरच आपल्या व्हिडिओला जास्त प्रोत्साहन भेटतो. टाईम त्याला जास्त लवकर पाहणे व चांगली माहिती पोहोचणे हेच लोकांचा उद्देश असतो मित्रांनो. तर प्रत्येक माणूस आज व्हिडिओच्या माध्यमातून काय ना काय सांगायचा प्रयत्न करतो. तर मी माझ्या बालपणाच्या माहिती सांगतो. सिनेमा बघायला जात होतो. आता आमच्या घरी टी व्ही नव्हती. आम्ही लोकांच्या घरी जात होतो. टी व्ही बघत होतो 11-12 वाजले की मित्रांनो. मग तिथे 1-2 घंटा बाहेर तिथं जायचं. मग ते लोक जरा जाऊन तिथून निघून जायचं दुसरीकडे बघायचं नाही बघू तिथं बघायचं मित्रांनो. म्हणजेच काही करून असे दिवस लहानपणचे काही दिवस वगैरे काढले. तसंच काही ना काही आपलं काही कहाण्या सांगायच्या मित्रांनो. आपलं काही तुमच्याकडे काही कहाणी माहिती असली तुमच्या लहानपणची खरंच प्रत्येक बिकट झाली असते तिथे कहाणी टाकायची मित्रांनो. तर आता आम्ही हनुमानगड इथं राहत होतो मित्रांनो. तिथं जाऊन आम्ही पाहिलं प्रत्येक वर्षी हनुमान जयंती राहायची मित्रांनो. तिथं कित्येक लाखोच्या संख्येने म्हणजे हजारोच्या संख्येने लोक तिथं हनुमान मंदिरात पाया पडायचे आणि जेवण करून जायचे. म्हणजे हनुमान जयंती दिवशी मित्रांनो नांदेड हनुमानगड येते मित्रांनो. तर असंच काही ना काही माहिती आपल्याकडे जे अवेलेबल ते सांगता येते मित्रांनो. आमचं बालपण गेलं नांदेडमध्ये तर मित्र होते तिथं आमचे. तसं काही आम्ही लहानपणी पहिले ते 12वी शाळा खालच्या स्कूलमध्ये शिकलो. तिथं काही कॉलेजचे मित्र माझे लहानपणचे बालमित्र तिथं नांदेडमध्ये आहेत आणि तिथे काही खूप माझे बालपणची आठवणी आहेत तिथं. तर भरपूर काही माझे काही आठवण तिथे आहेत. आमचे पाहुणे वगैरे तिथं भरपूर आहेत. आमचे भाऊकी वगैरे भरपूर काय आहेत तिथं. तर काय आमचे भाऊ काय हैदराबादला राहतात. मोठा भाऊ मोठी बहीण असे 20-15 वर्षाखाली वाढले. तर प्रत्येक आपल्याकडे जी माहिती आहे जी सतत आपण काय ना काय टाकत राहायचं मित्रांनो. म्हणजे हे लोकांना आपल्याकडे काय माहिती आहे काय चांगली माहिती देतं आपण ते लोकांना अट्रॅक्ट होऊन पाहतात मित्रांनो ते. आणि आपल्या त्याच गोष्टी त्याने पाहण्यास उत्सुक असतात की त्यांना काय तर त्याच्याशी काय तर एक मनोरंजन करायचं असते वेळ घालत असते त्यांना काय कशाचं मन राहून त्याला दिवसभर म्हणजे काय ते वेळ काढत असते मित्रांनो त्यांना. तर असे काही बी जे बसून राहण्यात लोक त्यांना वेळ घालण्यासाठी काय ना काय आपल्या मोबाईलच्या सहाऱ्यानं काय ना काही लोक पाहायला जसतात मित्रांनो जसतात. तसेच आपल्या लहानपणची आपण गोष्ट सांगतो तुम्हाला. जसं आम्ही लहान होतो आमच्याकडे टी व्ही नव्हती मित्रांनो. आम्ही माझीच गोष्ट सांगतो मी. तर आम्ही छोटी टी व्ही कलर टी फुल काठी पिक्चर लागता मित्रांनो. तर मला खूप आवडत जाऊन लोकांच्या घरी छोटी टी व्ही होती मित्रांनो. किती छोटीशी कलर टी व्ही द्यायची त्या टायमाला. तर लोकांच्या घरी जाऊन आपण खाली ठेवून बघत बसायचं मित्रांनो. पिक्चर बघायला जायचं. तर मी लहानपणी मी बी केबलला वायर लावून तारची वायर लावून लपून आपल्या टी व्हीला जाऊन पाहत होतो मित्रांनो. तर खूप आवडत जायचं त्या टायमाला. पिक्चर म्हणले की मनात खुशी वाटायची मित्रांनो. मग दिवस रात्र डिस्कवरी चॅनल पाहत होतो लहानपणी. झी शो नाटकाचे जुने पिक्चर नवी पिक्चर मराठी पिक्चर. तर असे काय आपल्याकडे माहिती होतं की आपण सतत पाहत होतो त्याचे मजा घेत होतो चांगले. आणि पावसाळ्यात वगैरे जास्त पाऊस पडले की पावसात जाऊन बसायचं मित्रांनो. हे असं काही आठवण मित्रांनो काय ना काय माणसाचा वेळ जे आहे थांबत नसतो. काही ना काही वेळ आता 40-42 वर्ष झाला माझं वय म्हणून मित्रांनो. तर 40-42 वर्षाखाली 10-15 वर्षापासून भरपूर म्हणजे इकडं फिरणं तिकडं फिरणं मित्रांसंग गप्पा मारणं काम न करता दिवसभर लहानपणी पतंगी उडत बसणं दिवसभर जेवण न करणे क्रिकेट खेळत बसणे दिवसभर पतंग उडत बसणे असं बालपण वेगळं गेलं मित्रांनो. जसं बालपण जास्त मित्रांनो गेलं डबल येत नसतं. ह्यासाठी जे लहानपणीचे आठवण असतात मित्रांनो ते आपले काही आपण काय ना काय प्रकारे काय ना काही ह्याच्यामध्ये सांगत असतो. तर वेगळं काही आपल्या जीवनामध्ये घडामोडी राहिल्या असतात. लहानपणी आपण क्रिकेट खेळलो. आमचे म्हणजे आमचे अशोक मामा त्याचा मुलगा होता नागेश म्हणाला त्यांना आम्ही लहानपणी क्रिकेट खेळलो. असं म्हणजे एक बार मारलं तर बॉल मित्रांनो नागेश म्हणाला म्हणजे आमच्या कोणाचा मुलगा असं वर गेलो मित्र पाहण्यासारखं उंच
एक आमचा प्लास्टिकचा बॉल होता आणि आमच्या समोर एवढं खुलपटा होतं ते खेळतो मित्रांनो. याशी काही आठवण असं जातात मित्रांनो. काय तर हे लहानपणची आठवणी जी आहेत ताज्या करून आपण काय ना काय माहिती होईल तो द्यायचा प्रयत्न करायचा. आज जे जे प्रत्येक माणसं आपापल्या कामाला लागले मित्रांनो. आज कामापासून कोणाला टाईम नाही. 2 मिनटं आपलं पाहून थोडा पहिल्याची आठवण ताज्या करून आपण पाहतायचं मित्रांनो. हेच जीवन नाव हेच आहे मित्रांनो. जे कामाचं सगळ्याचं मागे लागलं मित्रांनो. त्याच्यातून थोडा टाईम आपण काढून जरा थोडं टेन्शन कमी डोकं शांत होते मित्रांनो. जरा फ्री होतो माणूस. डोक्यातले विचार काढून जरा हसून खेळून जरा विसरून माणूस थोडं 5 मिनिटासाठी स्वतः विसरून तुम्ही लहान असून हसत खेळणं बोलणं सगळं कसून जात असतं मित्रांनो. ह्याच्याच नाव जीवन आहे मित्रांनो. जीवन हे खूप अमूल्य आहे. तर ह्यासाठी आपण थोडा वेळ देऊन थोडं आपला त्रास झाल्यानंतर आपण थोडं कॉमेडी केल्यानं थोडं आपला चेहरा वाकडा झाला काय असतं आपल्यामुळे जर लोकांना जर हसेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काय तर आपण काय थोडं गोष्टी आपल्या थोडं चेहऱ्यामध्ये तर लोक हसले म्हणून आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे विचार करायचा मित्रांनो. आपण काय तर करू शकतो हे विचारायचं आपण पडायचं मित्रांनो. तरच माणूस जीवनामध्ये काय तर होऊ शकतं. आपलं कोण काय म्हणेल काय करेल त्याच्यावर राहायचं नाही मित्रांनो. आपल्याला जर कलाकार व्हायचं असेल तर कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं मित्रांनो. तर एकच गोष्ट आपण ठामपणे ठेवायची मनात एकच मुद्दा ठेवायचा आणि आपलं ह्याच्यामध्ये उतरायचं मित्रांनो. करायचं म्हणतं आपण मनात एक ध्येय घेऊन सतत करत राहायचं. आपलं नशीब आपल्या सांगत प्रयत्न करणं ही कोणती चुकीची गोष्ट नाही. ह्यासाठी प्रयत्न करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सतत आपण चांगल्यापैकी बऱ्यापैकी आपण चांगल्या मिळून टाकत राहणे व माहिती जास्त प्रमाणात गोळा करणे हे सगळ्यात मिळून मित्रांनो. तर प्रत्येकाला आपल्या मनात उतरायचं व चांगली माहिती द्यायची आहे. तर प्रत्येक आपण माहितीनुसार आपण चांगली टॉपिक निवडायचे व चांगल्या माहिती सगळ्याकडून पोहोचवायच्या. कुठं झालं माझा समजा कुठं असं पाण्यासारखं झालं तर असं प्रत्येक माणूस असतो. लहान लेकरं कुत्र्याला देखील एक लहान लेकरं कुत्रं चावलं मित्रांनो 5-7 म्हणून तर ते देखील दाखले हो असंच चावल्यामुळे असं लेकरं सांभाळून ठेवा कुत्रे चावतात असं करतात प्रत्येक माहिती आहे. आणि हे असं कोणासाठी घडू नये म्हणून आम्ही हे व्हिडिओ दाखवत आहोत. ते प्रत्येक वेळी आपल्या व्हिडिओ युट्यूबवर काय ना माहिती देतात मित्रांनो. एका लहान लेकरं बघून 5-7 कुत्रे चावा घेतात हे मुद्दाम सांगायला का बरं मित्रांनो की पुढे असं होऊ नये. लेकरं कुत्रा एकटर बघून चावणं लहान लेकरं एकटा सोडू नका. लेकरांकडे लक्ष ठेवा. अशी प्रत्येक माहिती आपल्या युट्यूबवर आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. प्रत्येक आपल्याला काही ना काही ज्ञान देण्यासाठी कुठे ना कुठे व्हिडिओ बनतात. माणसं चुका करतात त्याचं लक्ष ठेवणे लेकरांकडे बारकाईनं पाहणे हेच काही ना काही आपलं चांगल्या प्रकारची माहिती आपल्याला भेटते मित्रांनो. प्रत्येक युट्यूबवर आपल्याला पाहता मित्रांनो कुत्रा चावलं तर त्यासाठी जाऊन हे इंजेक्शन घ्या चांगलं राहतं आहे. कुत्र्याचं इंजेक्शन घेऊन या काय म्हणतात ते इंजेक्शन घ्या टायमावर वेळेवर घ्या न चुकता काय होत नाही घरी बसू नका. कोणता खेळाडू वारला म्हणजे एक्सपायर झाला मित्रांनो कुत्र्याच्या ह्याच्यानं त्याच्यामुळेच आपण वेळेवर जे कुत्र्याचे डॉगचे इंजेक्शन प्रत्येक घेण्याचे मित्रांनो सिरीमध्ये भेटत तर प्रत्येक काही सोयी आपल्या ज्ञान वगैरे आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला भेटतात. जीवनामध्ये जर काही आपल्या बनात आलं तर मित्रांनो प्रत्येक वेळेस आपण थोडं काय त्याच्यामध्ये काय ना माहिती घ्यायला लागतं. मग चांगली कंटेंट आपण टाकायची तर आपण नवीन माहिती आपण सतत घ्यायची मित्रांनो तरच कुठं ना कुठं आपण सक्सेस होऊ शकतो मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही एवढं काही आपलं जे माहितीचं आपण जे सखोल लावून आपण सांगत आहोत मित्रांनो तर प्रत्येकाला आपल्या चॅनलमधून आपण सतत सांगत असतो की बाबा नवीन जे बी काही आम्ही सतत आणत राहू चांगली माहिती तुमच्याकडून देत राहू मित्रांनो. प्रत्येक आपले क्षण आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत राहू व चांगली माहिती प्रत्येक वेळेस आपण सांगत राहू मित्रांनो. कारण की यूट्यूब हे असं माध्यम आहे की चांगली माहिती ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटतं. आज काही नाही ह्याच्यामध्ये भरपूर शिक्षणासाठी बी आलेलं माध्यम आलेलं आहे. काय माहिती आपल्याला काय पाहिजे ते टाका तुम्ही त्याच्यात माहिती आलेली आहे. ह्याच्यामुळे आपलं जे काही पहिलं ज्ञान आपलं आम्हाला आमच्या टायमाला काही माहिती नव्हतं मित्रांनो कसं करावं गणित कसं सोडावं काही नाही. आज मोबाईलमध्ये टाकलं तर आपल्या गणिताची टोटल सखोल माहिती दिली जाते मित्रांनो. आमच्या टायमाला काय नव्हतं. आजच्या टायमाला मोबाईल आला आहे घरपोच आपला सांगायला आला आहे सगळी माहिती द्यायला आला आहे. आपला शिक्षक गुरुजी प्रत्येक जसं आपण सांगतात त्याप्रमाणे आपल्या त्याच्यामध्ये सांगतात मित्रांनो माणसं आपल्याला यूट्यूबमध्ये. हेच आपल्यासाठी चांगला पर्याय आहे मित्रांनो. याचं ज्ञान घ्या माहिती घ्या ज्याला पाहिजे तर तुम्ही ज्ञान पहिले घ्या. तुम्हाला माहीत नसेल तर पण त्याच्यातलं ज्ञान तुम्ही अजून डबल तुम्ही द्या मित्रांनो. कारण की ज्ञान घेणे या देणे कोणतं पाप नाही. त्यासाठी ज्याला ज्ञान आहे त्यांना बिलकुल यूट्यूब राहून द्या मित्रांनो. ज्याला माहीत नाही ते ज्ञान घ्या हे दोन्ही आपल्या ह्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये आपल्या पर्याय आहेत मित्रांनो. तर आपलं प्रत्येक गोष्ट आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की मित्रांनो मदत केलं तरी चांगलंच होणार आहे मित्रांनो. हेच यूट्यूबचं माध्यम आहे सगळ्या मदत करत राहावं अशाच प्रकारे आपले व्हिडिओ आम्ही टाकत राहू मित्रांनो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आवडलं तुमच्याकडे माहिती देत राहा मित्रांनो. आमच्या चॅनलमध्ये कहाणी भेटत मित्रांनो तुम्हाला हॉरर स्टोरी भेटत तुम्हाला काल्पनिक हॉरर स्टोरी भेटत मित्रांनो. कोणत्या गोष्टी काही निघत नाही फक्त तुमच्या मनासाठी बनवले मित्रांनो हॉरर स्टोरी आम्ही डायलॉग आहेत आमच्या चॅनलमध्ये मित्रांनो कॉमेडी आहेत आमच्या चॅनलमध्ये कहाणी आहेत आमच्या चॅनलमध्ये मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ आहेत कॉमेडी आहेत स्टोरी आहे डायलॉग आहेत प्रत्येक आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. आणि आमचे प्रयत्न सतत चालूच आहेत मित्रांनो.
मग अशाच प्रकारे आम्ही नवीन माहिती घेऊन येतो मित्रांनो, चांगल्या माहिती तुम्हाला देत आहोत. तर नक्की आपला व्हिडिओ कसा वाटतो कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. ज्याला यूट्यूब बनत तर हे चांगलं व्हिडिओ बनवला मित्रांनो नक्की. तर नक्की बेस्ट ऑफ लक. तुमचे न्यू यूट्यूबर बनण्यासाठी जे बनणार आहेत त्यांना मी आमच्याकडून बेस्ट ऑफ देतो मित्रांनो. तर आमचा व्हिडिओ जर आवडला तर म्हणत तुमच्या जर इच्छा असेल यूट्यूब बना म्हणजे नसेल, तुम्हाला माहीत नसेल काय, तर तुम्ही शिकून घेऊ शकता यूट्यूबच्या माध्यमातून कसं घ्यायचं काय ते मित्रांनो. यूट्यूबर बनण्यासाठी ज्याला ज्ञान आहे ते यूट्यूबर बनू शकता मित्रांनो. भरपूर यूट्यूबर मग तुम्हाला भरपूर यूट्यूबर जे आहेत तुम्हाला लाईव्हमध्ये कसं बनायचं काय नाही यूट्यूबर सगळं माहिती दिली. यूट्यूबर प्रत्येक यूट्यूबरांनी मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडून माहिती घ्या. प्रत्येक यूट्यूबर काय नाही काय सांगणार आहे, कशाबरोबर चॅनल ओपन करायचं, कसं क्रिएट करायचं काय नाही, तर सगळं तुम्हाला माहिती यूट्यूबच्या माध्यमातून दिली जाते मित्रांनो. तर जर यूट्यूब बनायचं तर नक्की हा व्हिडिओ पहा. तर मित्रांनो नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. तर प्रत्येक माणूस यूट्यूबर बनू शकते मित्रांनो. मेकॅनिक बनून तर सगळे माणसासहित मग तुम्हाला माहिती दिली मित्रांनो. ज्याला माहीत नाही ते नक्की पहा. तर मित्रांनो बाय, जय हिंद.